नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? तर मी प्राजक्ता तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलवरती। आज तुमच्यासाठी एकदम खास अशी रेसिपी घेऊन आली आहे, ती म्हणजे शेवयाची खीर। चला तर मग सुरू करूया। सर्वप्रथम आपण साहित्य काय काय लागणार आहे ते बघूया। तर मी तर मीडियम साईजच्या शेवया घेतल्यात, 6-7 इलायची घेतली आहे, बदाम कट करून घेतलेत, थोडेसे चारोळे घेतलेत। आता इथं मिल्क पावडर घेतली आहे मी 3-4 चमचे असेल। आता काजू असे अर्धे कट करून घेतलेत, अर्धी वाटी साखर घेतली आणि खोबऱ्याचे असे काप करून घेतलेत। आता कढईमध्ये 2 चमचे मी पहिल्यांदा तूप टाकणार आहे। तूप वितळल्यानंतर मग त्यामध्ये आपण जे ड्रायफ्रुट्स कट करून घेतलेत ते अगोदर आपण ह्यामध्ये तळून घेणार आहेत। गॅस बारीक ठेवायचा। तूप गरम झालं की त्यामध्ये सगळे ड्रायफ्रुट्स टाकून घ्यायचे आणि ह्याला असं कंटिन्यू हलवत राहायचं। आता हे सगळं तळून झालं की ह्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि त्याच कढईमध्ये मग मी आणखीन 1 चमचा तूप टाकून ह्या शेवया भाजून घ्यायच्या। त्या भाजल्यानंतर त्या पण एका प्लेटमध्ये काढून मग मी तर अर्धी वाटी आपण साखर घेतली होती, त्यातली निम्मी साखर मी यामध्ये टाकणार आहे आणि ह्याला आपण कॅरमलाइज करून घेणार आहेत। तर ह्याला 4-5 मिनिटं असंच हलवत राहायचं आणि मग थोडासा कलर चेंज झाला की त्यामध्ये 1 चमचा मी बटर टाकले। तर बटर टाकल्यानंतर ह्याला असं मिक्स करून घ्यायचं। बटर पूर्ण त्यामध्ये मिक्स झालं की मग ह्यामध्ये आपण 2-3 चमचे पाणी टाकून घ्यायचं। आता हे सगळं चमच्याने हलवून मिक्स करून घ्यायचं। आता हे सगळं मिक्स झाल्यानंतर आपण त्यामध्ये दूध टाकून घ्यायचं। दूध आता मी इथं 1 लिटर दूध घेतले, ते त्यामध्ये टाकून आता ह्याला चमच्याने हलवून घेते आणि नंतर आपण जी साखर आपण जी उरवली होती थोडीशी ती त्यामध्ये टाकून घ्यायची आणि इलायची थोडीशी मी बारीक करून घेतली होती, साखर त्यामध्ये टाकून नंतर त्यामध्ये वेलची पूड टाकून घ्यायची। 7 ते 8 मिनिटं ह्याला असंच उकळू द्यायचं। मोठा गॅस ठेवलाय मी आणि ह्याला असंच हलवत राहायचं। तर बघू शकता दूध थोडंसं आटले। 7-8 मिनिटानंतर मग त्यामध्ये आपण जे ड्रायफ्रुट्स तळून घेतले होते ते त्यामध्ये टाकून घ्यायचे आणि नंतर मग शेवया भाजून घेतल्या होत्या ते पण त्यामध्ये टाकायच्या। आता ह्याला चमच्याने असं हलवून घ्यायचं, याला 2-3 मिनिटं शिजू द्यायचं। 2-3 मिनिटानंतर मग आपण अर्धी वाटी दुधामध्ये ही जी मिल्क पावडर घेतली होती 2-3 चमचे ती त्यामध्ये मिक्स करून घ्यायची। दूध शक्यतो मिक्स करताना थंडच असावं, नाही तर मग त्याच्या गुठळ्या बनतात आणि मग त्या दुधामध्ये मिक्स होत नाहीत आणि मग ते कढईमध्ये टाकून त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। असंच त्याला 1-2 मिनिटं हलवत राहायचं चमच्याने आणि हे सगळं मिक्स झालं की मग ह्याला आणखीन 3-4 मिनिटं शिजू द्यायचं। तयार आहे आपली टेस्टी अशी शेवयाची खीर। सुगंध खूप भारी येतोय आणि बघू शकता एकदम परफेक्ट अशी बनली आहे आपली खीर। त्यापेक्षा जास्त चवीला खूपच भारी आहे। तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।